नमस्ते. आज 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस किंवा वर्ल्ड हेल्थ डे. तर आजच्या या दिवशी सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांना खूप खूप चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा देतो. तुम्हा सर्वांना WHO डेफिनेशनप्रमाणे जे आरोग्य आहे तसं आरोग्य तुम्हा सगळ्यांना मिळो असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तर WHO म्हणण्यानुसार किंवा त्याच्यानुसार चांगल्या आरोग्याची व्याख्या काय आहे, तर त्यांच्या म्हणण्यानुसार फक्त आपण आजारी नसणं किंवा आपल्याला अशक्तपणा नसणं म्हणजे आपण निरोगी आहोत किंवा सुदृढ आहोत असं होत नाही. तर त्यांच्या डेफिनेशनप्रमाणे इट इज अ स्टेट इन विच फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिईंग म्हणजे आपण चांगल्या कंडिशनमध्ये आहात. ह्याचा अर्थ असा आहे की आपलं मानसिक, शारीरिक आणि सामाजिकदृष्ट्या आपण चांगलं असणं, सक्षम असणं म्हणजे आपण चांगल्या आरोग्याच्या स्टेटमध्ये आहोत असं त्याचा अर्थ आहे. एक होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून बघता सध्याच्या वातावरणात आपण बघतो किंवा समाजात बघतो की सध्याचे आजार डायबिटीस असतील, हायपरटेन्शन असेल, थायरॉइड असेल, याचं प्रमाण खूप वाढतं आहे आणि लोक त्या आजारांना यूज टू झालेत. इव्हन कॅन्सरसुद्धा. खरं काही आजार असे आहेत की त्या आजारामुळं पेशंट पण त्रस्त आहेत आणि ॲक्च्युली खरं सांगायचं म्हणजे डॉक्टर पण त्रस्त आहेत. ते आजार म्हणजे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स. म्हणजे हे असे आजार आहेत की त्याच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक ह्या दोघांची सांगड असलेले हे आजार आहेत. आणि ह्या आजारांचं वैशिष्ट्य म्हणजे असं असतं की पेशंट औषधं घेऊन कंटाळतो, अनेक तपासण्या करतो, अनेक डॉक्टरांना भेटतो, तरी त्याचं रोगनिदान होत नाही, त्याचं समाधान होत नाही, त्याला बरं वाटत नाही. दुसऱ्या बाजू त्यामुळे पेशंट त्रस्त असतो आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टरांना माहिती असतं ह्या पेशंटला थोडंसं सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स आहेत. म्हणजे म्हणून डॉक्टर पण बऱ्याच वेळा औषधं देऊन बघतात, काउन्सिलिंग करून बघतात, वेगवेगळ्या तपासण्या सांगतात आणि एका स्टेजला येऊन डॉक्टर पण सांगतात की हे तुमचं थोडंसं मानसिक आहे आणि तुम्ही एकतर स्ट्रेस घेणं बंद करा, विश्रांती घ्या, मेडिटेशन करा आणि मग तुम्ही बरे व्हाल, तुम्हाला आता ट्रीटमेंटची गरज नाही आहे. त्यामुळं परत पेशंट साशंक आहे की मग मला बरं का वाटत नाही एवढं सगळं आहे. तर ह्या अशा सायकोसोमॅटिक आजारांबद्दल मी आता पुढच्या व्हिडिओमधून बोलणार आहे काही. त्यामुळे त्याचे कारणं काय आहेत किंवा त्याची लक्षणं काय आहेत की पुढं जाऊन हे आजार काय स्वरूप धारण करतात आणि त्याच्यातून आपण बाहेर कसं येऊ शकतो ह्याबद्दल मी तुम्हाला छोट्या छोट्या व्हिडिओमधून पुढं सांगणार आहे. तर पुढचे व्हिडिओ बघायला विसरू नका. थँक्यू.